आज आपण डाग आणि डागावरील उपाय याविषयी माहिती घेणार आहोत. ब्लड स्टेन म्हणजेच रक्ताचे डाग. डाग असलेली जागा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावी. थोड्या वेळाने त्याने एक क्लीन करून म्हणजे घासून क्लीन करावी. अमोनिया आणि पाण्याचे द्रावण तयार करा आणि डाग धुतला जातो. लोकरीच्या कपड्यावर स्टार्च पेस्ट लावा आणि वाळवा आणि ब्रशने डाग काढून टाका. जर डाग काढून टाकला नाही तर ऑपरेशनची पुनरावृत्ती करावी. 6. चहा कॉफीचे डाग. डागावर उकळत्या पाण्याचा ब्लेड बॉइलिंग वॉटर त्याच्यावर टाका. हा डाग मीठ आणि लिंबाचा वापर करून देखील काढता येतो. सोडियम परबोरेट आणि हायड्रोजनचे हलके द्रावण देखील डागावर लावले जाते. फळ आणि मधाचे डाग. साबण आणि थंड पाण्याने धुवावे. नंतर डागाचा भाग उंचावर नेऊन त्यावर गरम पाणी टाकावे. डागावर लिंबाचा रस लावावा आणि उन्हात वाळवावा. नंतर ब्लीच करावे. डागावर हायड्रोजन स्टीम द्या तर तो डाग काढला जातो. रस्ट स्टेन म्हणजेच गंजाचे डाग. डाग असलेल्या ठिकाणी पाण्याची वाफ द्या आणि ते धुवा. त्यावर लिंबाचा रस चोळा. एक प्लेटमध्ये डाग असलेली जागा पसरवा. ऑक्सिलिक ऍसिडचा सॅक बनवून ती पाण्यात बुडवून डाग हलवा. स्टॉप कोरडे होऊ देऊ नका. हे खुल्या सूर्यप्रकाशात केले पाहिजे. डाग काढून टाकेपर्यंत ही प्रक्रिया चालूच ठेवा. 3 मोठे चमचे गरम पाण्यात 1 चमचा ऑक्सिलिक ऍसिड मिसळावा. लोकरी आणि रेशमी कपड्यावर टर्पेंटाईन तेल लावा. थोड्या वेळाने जागा स्वच्छ करा. टर्पेंटाईन तेलाचा वास दूर करण्यासाठी कापड उघड्या उन्हामध्ये वाळवा. शाईचे डाग. ओले डाग ब्लिचिंग पेपर मध्ये शोषून घ्या. नंतर साबणाने आणि थंड पाण्याने धुवा. अर्धा तास दह्यात टाका. दही कोरडे होऊ नये याची काळजी घ्या. ताबडतोब पुन्हा साबण आणि थंड पाण्याने डाग धुवा. डाग असलेली जागा हलक्या अमोनियाच्या द्रावणात बुडवून नंतर पाण्याने धुवावी. लोकरी आणि रेशमी कपडे जास्त घासले जाऊ नये, त्यामुळे त्यावर हायड्रोजन पेरॉक्साईड आणि अमोनिया समान प्रमाणात टाकून डाग काढून टाकले पाहिजे. सुती कापड न पिकलेल्या टोमॅटोचा रस लावल्यानेही या प्रकारचे डाग दूर करता येतात. मेडिसिन स्टेन म्हणजेच औषधाचे डाग. ते गरम पाणी आणि साबणाने वापरून काढले जातात. मिथिलीन अल्कोहोल सर्जिकल स्पिरिटच्या द्रावणात बुडवूनही जुने डाग काढले जातात. नाजूक आणि लोकरी कपडे मिथाइल स्पिरिटनेच स्वच्छ करतात. गवताचे डाग म्हणजेच ग्रास स्टेन. गरम पाणी आणि साबणाचा वापर करून हे डाग काढले जातात. नंतर हायड्रोजन पेरॉक्साईडची फवारणी केली जाते. डाग असलेल्या जागी अमोनिया आणि पाण्याच्या द्रावणात बुडवा. थोड्या वेळाने थंड पाणी आणि साबणाने ते धुवावे. लोकरी आणि रेशमी कपड्यांवर मिथाइल स्पिरिट्स वापरावे. हे डाग केरोसिन तेल आणि अल्कोहोलने देखील काढले जातात. केरोसिन आणि अल्कोहोलचे लहान डाग काढण्यासाठी उघड्या उन्हामध्ये पसरविले जातात. सुगंधित स्टेन म्हणजेच सेंट स्टेन.
काही वेळा काही चुकींमुळे कपड्यांवर सुगंधाचे डाग पडतात. त्यासाठी मिथाइल स्पिरिटचा वापर करावा. ते डाग असलेल्या ठिकाणी लावावे. थोडा वेळ उघडे ठेवावे. डाग काढून टाकल्यानंतर साबण पाण्याने ते स्वच्छ धुवावे. जळण्याचे डाग, बर्न स्टेन, डागावर हायड्रोजन पेरॉक्साईड लावल्याने ते देखील काढून टाकले जातात. त्याचे डाग धुवून काढले जातात. लिपस्टिक स्टेन, हे डाग मिथाइलेट स्पिरिटने काढले जातात. जेव्हा कपड्यावर साबण आणि पाण्याने हे डाग काढले जातात. नेल पॉलिश डाग, नेल पॉलिशचे डाग ॲसिटोनने काढून टाकता येतात. सोडियम हायड्रोजन सल्फेट ब्लीच लावून जुने डागही काढता येतात. बूट पॉलिशचे डाग, मिथाइल स्पिरिटचा वापर करून हे डाग काढता येतात. हा डाग टर्पेंटाईल तेल आणि पेट्रोल वापरूनही काढता येतो. मशीनच्या तेलाचे डाग, लोकरी आणि रेशमी कपड्यांवरील डाग तेल आणि पेट्रोलने काढून उन्हात वाळवले जातात. सुती कपड्याच्या बाबतीत डाग अमोनिया आणि कार्बोलिक ॲसिडच्या द्रावणात बुडवून ठेवले जातात आणि नंतर थंड पाण्याने व्यवस्थित धुवून काढले जातात. वाईनचे डाग, प्रथम फक्त थंड पाण्याने धुवून नंतर डाग काढण्यासाठी त्यावर खारट पाणी किंवा बोरिक ॲसिड लावले जाते. लोकरीच्या कपड्यांवर हायड्रोजन स्टीम लावला जातो. डाग सहज काढता येतात.